जय शिवराया. गुड इव्हिनिंग. नमस्कार. हे पहा माझी बाल्कनी. छान चिमण्यांचा आवाज येतोय बघा. घ्या बरं तुम्ही आवाज, शांतपणे आवाज ऐका तुम्ही. सो मी आज हा ब्लॉग बनवायचं एक कारण आहे. मला खूप कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही डायरेक्ट किचनचा का शूट दाखवला, तर तो दाखवणार आहे मी हॉलचा. आता माझी सकाळी गडबड आहे, तर टिफिन वगैरे भरला आणि ही चटणी आहे. आणि मी थोडीशी भेंडी होती कमी म्हणून मी बटाटा घालून मस्त भेंडी बटाटा भाजी केली. आणि आज सॅटर्डे संडे होता, त्याच्यामुळे आमचा प्लॅन भाकरीचाच असतो नॉर्मली. मुलीला शक्यतो सॅटर्डे संडे सुट्टी असली की तिच्या पप्पांना, त्यांना आणि मला सगळ्यांनाच बाजरीची भाकरी असते. आणि मंडे टू फ्रायडे आमची नॉर्मली मॉर्निंगमध्ये चपाती असते. तसं आज सॅटर्डे संडे आहे असल्यामुळे आमची भेंडी आणि अशी छानशी भाकरी बनवते बरं का. मी अशी फुगते बघा माझी तव्यावरतीच. तुम्हाला येते का? मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर आता मी ठरवलं की आज कितीही उशीर लागला तरी चालेल, मी सकाळी लवकर उठले आणि मी हॉलचं शूट करायचं ठरवलं. तर हे आमचा मधला पॅसेज आहे घराच्या तिथला, आणि हे माझं घर. आता सुरुवात करते मी तुम्हाला हॉलचं दाखवण्याचा. तर हे हॉलच्या बाहेर मी छान एक स्टँड बनवलेला आहे मनीवेलसाठी. तसं मनीवेल लावलेला आहे. जेव्हा मी इथे राहायला आले गणपतीमध्ये, आधी 2 दिवस मी आले होते राहायला, तेव्हापासून मी मनीवेल लावलेला आहे. तसं इतका मोठा झालेला आहे. जसं मी घरच्यांना जास्त जीव लावते तसं ह्या माझ्या झाडाला आणि तुळशीताईला पण जीव लावते. रोज तिची मसाज, सगळे घाण काढणं, पाणी घालणं, या सगळ्या गोष्टी मी तुळशीला आणि मनीवेलला करत असते. तर हे माझं 10x10च घर आहे. तुम्ही बघू शकता. आता आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर हे मेन सेफ्टी डोअर आहे. त्याच्या आतमध्ये जे सनलाईटचा डोअर दिसतो आहे तो मेन डोअर आहे हॉलचा. मग आतून वरती जायला फर्स्ट फ्लोअरला जिना आहे, ते माझं किचन आहे. तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. तर माझे जे इंजिनियर आहेत मिस्टर बिजगे, त्यांनी सांगितलं की ग्राउंड फ्लोअरपासून तुम्ही शूट करायला पाहिजे होतं. तसं मी शूट करते आहे. माझ्या सासूबाईंचं नाव दिलं आहे माझ्या ह्या घराला. माझ्या सासूबाई माझ्या खूप प्रिय होत्या. माझ्या दोघींचं फार बॉन्ड जमायचं. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये योगायोग आलं तर त्यांच्याबद्दलच्या आठवणी मी नक्की शेअर करणार आहे. तुम्हाला त्या नक्की आवडतील आणि तुम्ही त्या नक्की बघायच्या. सो मी सासूबाईंचं नक्की सांगेल. आता मी हॉल बघूया. स्टार्ट करते मी तुम्हाला. हा मेन डोअर आहे. मेन डोअरच्या मागे हा जो दरवाजा दिसत आहे ना, त्याच्या पाठीमागेच एक आपण टॉयलेट बनवलं, वेस्टर्न टॉयलेट. सो मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे. इथे आपण ह्या हॉलमध्ये ज्या 10x10च्या रूममध्ये मी पाण्याचा टँक पण बनवला आहे. तो तुम्हाला दिसणार नाही. आता मी तुम्हाला दाखवेल मी कुठल्या कोपऱ्यात बनवला आहे. तो 3000 लिटरचा टँक आहे खाली हॉलमध्येच, आणि तिथून पाणी वरती घेतलेलं आहे बिल्डिंगला. तर आम्ही खूप पहिल्यांदा पाण्याचे प्रॉब्लेम शॉर्टआउट केलेले आहे. खूप त्रास काढला आहे पाण्याचा. त्याच्यामुळं जे काही काम करायचं होतं ते अगदी प्लॅनने काम केलं. आमचे जे मिस्टर बिजगे इंजिनियर होते ना, म्हणायला सगळे पुण्यातले लोक इंजिनियर बोलत नाही, नॉर्मली कॉन्ट्रॅक्टदार बोलतात, पण मला त्यांना इंजिनियरच म्हणायला आवडायचं. बिकॉज त्यांची जी कामाची क्वालिटी आहे ना, ती इंजिनियरलासुद्धा पाठीमागे टाकेल अशी त्यांची कामाची क्वालिटी आहे. कुठलंही काम त्यांना आपण बोललो तर ते मन लावून काम करणार. त्यांना आपण फक्त म्हणायला पोटी की मला ही जागेमध्ये ही गोष्ट बनवायची, तर त्यांनी त्या पद्धतीतच मला ते काम करून दिलेलं आहे. आणि खूप सुंदररित्या काम करून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. ज्यांनी माझं घरात येऊन बघितलेलं आहे ना, त्यांना खूप आवडलेलं आहे. त्यांनी आश्चर्यजनक म्हणजे त्यांनी सगळ्यांनी असं विचारलं की कसं काय ह्या 10x10च्या जागेमध्ये घर बनवलं, आणि कसं. तर ते सगळे फिजिकली येऊन बघतात तेव्हा त्यांना एक्सपिरियन्स येतो की अरे असं पण करू शकतो. तो जे आमचे इंजिनियर आहेत. तुम्हाला कोणाला जर छोट्याशा जागेत घर बनवायचं असेल तर नक्की मला विचारा. मी त्यांचा नंबर शेअर करेन तुम्हाला, आणि तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन तुम्ही नंबर घेऊ शकता. आता हे छोट्याशा जागेमध्ये कमोड भांडं बसवलेलं आहे आपण, आणि वेस्टर्न टॉयलेट बनवलेलं आहे. त्याची क्वालिटी पण एकदम भारी क्वालिटी चूज केली होती मी. तेव्हाही ते इंजिनियर म्हणाले मॅडम तुम्हाला हवं आहे तशी क्वालिटी घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पैसे तुम्हालाच भरायचे. खूप छान पटवून सांगायचे, आणि आपल्याला जे पसंत वस्तू आहे ती घेऊन ते आपल्याला काम पूर्णपणे छान करून
द्यायचे. त्यामुळं मला माझं घर खूप छान बनवून दिल्याबद्दल थँक्स त्यांना म्हणायचंच आहे. पहिल्यांदा पण बोलले पहिल्या ब्लॉगमध्ये, ह्याही ब्लॉगमध्ये मी त्यांना म्हणते हे माझं देवघर आहे. आता लोक नॉर्मली बोलतात की इथे देवघर नको किंवा तिथं देवाचा फोटो नको किंवा गेलेल्या माणसांचा फोटो इथं नको, पण मी कुणालाही काही गोष्ट विचारून केलेली नाही आहे. मी माझ्या मनाने जिथं जी जागा बसेल त्या जागेनुसार मी ते घर बनवलेलं आहे. तर त्याच्यामुळं जास्त कुणाशी चर्चा, कधी पण घर बांधताना कुणाशी जास्त चर्चा न करता घराचा प्लॅन करावा, जेणेकरून आपल्याला आपल्या मनासारखं घर भेटतं, कारण आपल्याला त्या घरामध्ये राहायचं असतं. त्यामुळं तुम्हाला कुणाचीही जास्त चर्चा न करता स्वतःच्या माइंडने घर करा. इथे कोपऱ्यामध्ये दिसते ना एक व्हाईट कलरचा बॉक्स, तिथे आमची पाण्याची टाकी बरं का, तिथे 3000 लिटरची टाकी बघा इथे. तो इतकं सुंदर त्यांनी घर बनवून दिलेलं आहे ना आमचं, की सांगेल तेवढं कमीच आहे. तर तुम्ही बघू शकता आता हे जे खिडकी आहे ती हॉलला अटॅचच आहे. हा जिना जातो आहे तो किचनमध्ये जातो वरती. तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की किचनमध्ये येणारा जिना तो ग्राउंड फ्लोअरचा होता, तो मी तुम्हाला दाखवला होता. आता ग्राउंड फ्लोअरवरनं किचनमध्ये जाणारा हा जिना आहे. तर हे घर बनवताना खूप त्रास झालेला आहे मला, मेंटली टॉर्चर पण झालेलं आहे. पण मी त्या सगळ्या गोष्टींना सावरत मी माझ्या घराकडं टार्गेट केलं होतं आणि मला ते स्वतःचं घर पूर्ण कंप्लीट करायचं होतं. पॉझिटिव्हिटी ठेवायची होती. कुणी किती काही निगेटिव्ह वागले तरी मी त्यांच्याशी पॉझिटिव्ह राहिले आणि माझं घर खूप सुंदर छान बनवून झालेलं आहे. असा आहे माझा हॉल. तर तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला काय त्याच्यात वाटलं, तर ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आता आपण बाहेर ते दिसते ना लाल कौलाचं, ते आपलं घरसुद्धा तसंच होतं. अगदी त्या जुनं आणि कौलारू होतं घर. खूप उंदरं वगैरे त्रास द्यायचे, खूप त्रासदायक ते घर होतं. पण मी 20 वर्ष त्या घरात राहिले होते, त्यामुळे मला तिथून जायचं नव्हतं. म्हणून माझा हा प्लॅन होता हे नवीन घर बनवायचं. तसं हे माझा हॉल आहे, मोठा नाही 10 बाय 10चा. तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू, बाय बाय, गुड.